विठेवाडी परिसरात चोरांचा सुळसुळाट. पोलीस चौकीची मागणी. भर दिवसा भामट्यांनी पळवली दागिन्यांची पेटी. अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल. देवळा तालुक्यातील विठेवाडी लोहणेर परिसरात गेल्या 15 दिवसात सातत्याने चोऱ्या होत आहेत. हा परिसर जणू काही चोरांचं माहेरघरच बनलं आहे. 15 दिवसांपूर्वी विठेवाडी शिवारात 2 भामट्यांनी दूरसंचार विभागाचे खांब चोरीची घटना ताजी असतानाच वटसावित्रीच्या दिवशी विठेवाडी येथील दलित वस्तीत राहणारे सहादू नारायण अहिरे हे आठवडे बाजारासाठी बाहेरगावी गेले असताना घरातील मंडळी वटसावित्री पूजेनिमित्ताने बाहेर गेले असताना संधी साधून घरात प्रवेश करून लोखंडी पेटी, गिरणा नदीकाठी, काटेरी झुडपात पळवून नेत अज्ञात भामट्यांनी कुलूप तोडून सोनं, चांदी व रोख रक्कम असा 1,27,000चा ऐवज लंपास केला. या चोरी संदर्भात 3 दिवसानंतर रीतसर गुन्ह्याची नोंद झाली आहे. सहादू नारायण अहिरे यांनी दिनांक 2 जुलै रोजी रीतसर लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार देवळा पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विनय देवरे व इतर सहाय्यक पोलीस हे तपास करीत आहेत. चोरीची घटना घडून 6 दिवस उलटले तरी पोलिसांना चोरट्याचा अद्यापही सुगावा लागलेला नाही. या संदर्भात पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांना विचारले असता त्यांनी आमचा तपास योग्य दिशेने सुरू असून लवकरच आम्ही त्या भामट्यांना जेरबंद करू असे आमच्या प्रतिनिधींशी बोलताना ठामपणे सांगितले आहे. गावातील काही संशयित व्यक्तींचे सोमवार व त्यानंतरचे बँक तपशील व कॉल डिटेल्स CDR तपासल्याची माहिती समोर आली आहे. विठेवाडीची चोरीची घटना ताजी असतानाच वसंतदादा सहकारी साखर कारखान्यामध्ये सातत्याने जबरी चोरी झाली आहे. कुंपणच शेत लुटून खात आहे, मग न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्न कर्मचारी व ग्रामस्थांना पडला आहे. या दोन्ही चोरीच्या घटनांच्या बाबतीत सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर विठेवाडी चौफुली अथवा कारखान्याच्या रामराम मंदिर परिसरात तातडीने पोलीस चौकी असावी, जेणेकरून परिसरात चोरांचा बंदोबस्त होईल. तसेच रात्री बेरात्री होणारा अवैध वाळू उपसा व अवैध धंदे कायमचे बंद होतील, अशी मागणी विठेवाडी ग्रामस्थ व कारखान्यांच्या वसाहतीतील कामगारांनी केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर देवळा पोलिसांसमोर विठेवाडी गाव व कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात होणाऱ्या चोरांचा धुमाकूळ रोखण्याचे मोठे आव्हानही आहे. नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला आहे. त्याला देवळा तालुका अपवाद ठरायला नको ही अपेक्षा देवळा तालुक्यातील जनतेची आहे. बघू देवळ्यातील कर्तव्यदक्ष पोलीस हे या कसोटीला कसे सामोरे जातात. ते वृत्तसंकलन समाधान केदारे, कार्यकारी संपादक, देवळा.